मॅम 2 मिनिटं. हा ठीक आहे. मॅम काय आन्सर कशावर करायची ते OMR शीट वर का नोटबुक वर? कसं पण चालेल. OMR असेल तर OMR यूज करा, नसेल तर नोटबुक यूज करा. ठीक आहे. ठीक आहे, चालेल मग. क्वेश्चन नंबर फर्स्ट आता रीड करायचे. ह्याच्यामध्ये काय 4 फिगर्स ABCD हॅज बीन गिवन इच क्वेश्चन दीज आर 4 figures, 3 figures similar some way, 1 figure is a different, select 1 figure is a different. Which one figure you look like a different? कोणता डायग्राम मॅडम ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. wait, you have to explain it. Why the मॅम looking like ऑप्शन different? नंबर बी. कारण की सगळे जे पॉइंट आहे तो सर्कलच्या मिडल मध्ये संपतो, पण याचा एंड मध्ये संपतो. मॅम हे ना जरा बाकीचे सगळे ट्रायंगल छोटे आहेत आणि हा जरा मोठा ट्रायंगल म्हणून ऑप्शन करेल. Okay, everybody have to mute yourself. Okay, very good. Now next question. Second, there is in 3 lines here. Which ones look like a different? कोणता different वाटतोय तुम्हाला? ऑप्शन नंबर सी. Why C option C is different? ए मध्ये त्यांनी 3 रेषा दिल्या आणि खाली बी बारीक 3 रेषा दिले. बी मध्ये त्यांनी 2 मोठे आहे आणि 2 छोटे आहे. सी मध्ये पण 3 मोठे आहे आणि 3 लहान पाहिजे होते तर त्यांनी 2 लहान लिहिल्या. Yes, very good. आता क्वेश्चन नंबर 3. मॅम मला काहीच कळालं नाही, मला हा प्रश्न सांगा ना. थांब 1 मिनिट. ह्याच्यामध्ये बघ हे किती लाईन्स आहेत इथं? 1 2 3 लाईन्स. आणि इथं किती लाईन्स आहेत? ऑप्शन सी मध्ये 2 लाईन्स आहेत. इकडे 2 लाईन्स आहेत, इकडे पण 2 लाईन्स आहेत, इकडे पण 4 लाईन्स आहेत, इकडे पण 4 लाईन्स आहेत, इकडे पण 3 लाईन्स आहेत, इकडे पण 3 लाईन्स आहेत. तसं इथं इकडे उभे जे आहेत ते 3 लाईन्स आहेत आणि आडवे 2 लाईन्स आहेत. ओके, त्यामुळे हा डिफरंट असेल. अंडरस्टूड? ओके मॅम. ओके. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर आता काय करणार आहे, मी सगळ्यांना म्यूट करते कारण आवाज येतोय. ज्यांना आन्सर येते त्यांनी फक्त हँड रेज करायचं. ओके. क्वेश्चन नंबर 3 मॅम नका ना प्लीज. क्वेश्चन 2 टाक इथं. 2 टाक इथं. 2 3चा क्वेश्चन नंबर 3 मध्ये कोणता वेगळा दिसतोय? क्वेश्चन नंबर 3. तिकडे बघ काय टाकतात. ओके. मॅम ऑप्शन Clockwise, this one also clockwise direction नी, clockwise direction नी, clockwise direction is rotate होते का बघा. मॅम ऑप्शन डी नाही होते. मॅम ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. मैम ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर. ऑप्शन नंबर बी. मॅम बी. मॅडम ऑप्शन नंबर डी. मॅम बी. चल मी ए आन्सर मध्ये त्यांनी एक अंतर सोडून लिहिले. बी मध्ये बी एक अंतर सोडून आहे. सी मध्ये बी एक अंतर सोडून आहे. डी याच्यामध्ये काय आहे, दोन्ही अपोजिटला आहे. तिथं पण अपोजिटला आहे. ॲरो आणि जो डॉट आहे सगळीकडे अपोजिट डायरेक्शनने आलेला आहे. फक्त डी मध्ये जो असं दिसतो जवळ दिसतो, म्हणून ऑप्शन डी हा काय असणार आहे, वेगळा असणार आहे. ओके, करेक्ट आंसर. असा डिफरंट असणार आहे. ओके. मॅडम मला चौथ्याचं बी माहिती आहे. थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन मैम मला नंबर थर्ड आंसर माहित है. ओके, व्हेरी गुड. मॅम मला क्वेश्चन नंबर 3 नाही कर. बी नंबर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, जो ॲरो आणि डॉट दिसतो की नाही सगळीकडे अपोजिटला आहे, म्हणजे विरुद्ध दिशेला आहे. ओके, इथं विरुद्ध दिशेला आहे. एकच मिनिट. मॅम मला कळालं. मॅम फोर्थ प्रश्नाचं बी ऑप्शन करेक्ट आहे. बी.
मॅम बी मॅम बी मॅम चौथ्याचं Answer करेल is मॅम. मॅम मॅम बी आहे फोरचं मॅम बी आहे मॅम बी मॅम बी आहे हो माहितीये मला. कारण सगळ्याचे 4 आहे. मी म्हण- ओके, क्वेश्चन नंबर 4 बघूया. मी सगळ्यांना म्यूट केलंय कारण तुम्ही खूप गोंधळ घालताय, त्यामुळे मी म्यूट करून टाकले. सांगितलं तर नाही ऐकत तुम्ही तसं सिम्पली. आता क्वेश्चन नंबर 4चं बी कसं काय येतंय ह्याच्यामध्ये. 4 कॉलम्स आहेत. हिअर ऑल्सो 4 कॉलम्स. हाऊ मेनी आर देअर? डोंट राईट ऑन स्क्रीन. आता स्क्रीनवरती कुणी जरी लिहिताना दिसलं तर मी सरळ रिमूव्ह करून टाकणार आहे. सगळीकडे 4 कॉलम्स आलेत. फक्त याच्यामध्ये आहे की मोर दॅन 4 कॉलम्स आहेत, म्हणून ऑप्शन बी हा काय असणार आहे, वेगळा असणार आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. ज्यांच्याकडे हे क्वेश्चन पेपर नाहीये त्यांनी लिहून घेतला तरी चालेल, अदरवाईज मी पेपर पाठवणारच आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5चं ज्यांना येते त्यांनी हँड रेज करा. क्वेश्चन नंबर 5 रीड करते मी. व्हॉट इज द क्वेश्चन गिव्हन? अ क्वेश्चन फिगर इज लेफ्ट साइड. 4 figures A, B, C, D has been given a right side. Select the answer which is exactly same like a questions. आता ह्याच्यासारखा सेम एक्झॅक्टली कोणता ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, हु विल टेल द आन्सर्स? वेट मधुरा. ज्यांना आन्सर सांगायचे त्यांनी हँड रेज केला तरी चालेल. यस सर्वेश. मॅम ऑप्शन नंबर डी. येस, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर हिअर. सगळ्यांनी टिक करून ठेवायचे. तुम्हाला कोणता ऑप्शन करेक्ट वाटतो तो टिक करून ठेवा. नंतर आपण काय करायचे, आपला स्कोर किती होतो, आपल्याला किती मार्क्स मिळतात तो आपल्याला चेक करता येईल. अंडरस्टूड. आता क्वेश्चन नंबर 5चा ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे असं तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5 असं लिहायचं. क्वेश्चन नंबर 5 ऑप्शन डी असं लिहू शकता. ओके, अदरवाईज तुमच्याकडे OMR सीट असेल तर OMR सीटवरती तुम्ही सर्कल करू शकता. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 6. हु विल टेल द आन्सर? मधुरा. मानवी नाही, तुला नाही ना. येस आराध्य सांग. क्वेश्चन नंबर 6 जो आहे कुठला सेम दिसतोय? हा, क्वेश्चन ऑप्शन नंबर बी. येस करेक्ट. ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आहे. टिक करून ठेवायचंय. तुमच्याकडे OMR सीट असेल तर टिक करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 कुणाला डाऊट असेल तर विचारू शकता. समजलं नाही? येस शुक्रजा. मधुरा. क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी तुम्ही बघितलंय, चेक केलंय? ओके, व्हेरी गुड. येस मॅम. करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये कोण सांगेल? मॅम मी. हा सांग. मॅम क्वेश्चन नंबर 8चा आन्सर डी आहे. याचा नाही मॅम answer- डी आहे. नाही, डी पण बरोबर ते आहे ना आन्सर. मॅम हँड केलंय ना म्हणून ते बरोबर दिसत नाही मला. आता ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहू शकता किंवा फक्त आन्सर्स लिहा. मी क्वेश्चन पेपर पाठवते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हणायचं नाही की हा पेपर किती सोपा आहे मग आपल्याला अभ्यास करायचं गरज नाही, असं नाहीये. आता ह्या टाईपचे क्वेश्चन येतात, हेच क्वेश्चन येतात असं सांगू शकत नाही. आता तुम्हाला सांगितले क्वेश्चन नंबर 1 कसा असतो, क्वेश्चन नंबर 2 कसा असतो, कळालं ना?
नरेंद्र, लक्ष पाहिजे इकडे. तक्षशिला, कॅमेरा ऑन कर. तक्षशिला, तू पेपर सोडवला नाही, मला क्लास झाल्यावरती कॉल करायचा तू. बऱ्याच जणांनी पेपर नाही सोडवला. गायत्रीचा तर एक सुद्धा OMR सीट आला नाहीये मला. आता क्वेश्चन नंबर 9 to 12 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9, देअर इज अ क्वेश्चन फिगर ऑन द लेफ्ट साइड विच पार्ट्स इज मिसिंग. ऑब्झर्व द आन्सर्स A, B, C, D. राईट साइड. Find out the answer figure without changing direction fits. The missing parts of questions figure order complete a pattern of questions. ओके, त्याने काय सांगितले आपल्याला, मिसिंग पार्ट जो आहे आपल्याला त्या फिगर्स म्हणजे ऑप्शन मधून सर्च करायचा आणि तिथे पुट करायचंय. ओके, इथे लिहायचंय किंवा कुठला मिसिंग पार्ट तिथे असेल एक्झॅक्टली तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. देन हु विल टेल द आन्सर? आरोही. वेट, आरोही. आरोही, कॅन यू हिअर मी? आरोही, बोल. Yes, ma'am. Option number B. येस, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 10. ज्यांना चान्स मिळाला नाही त्यांना सांगते हा. नरेंद्र सांग. अद्वैत, आवाज येतो तुम्हाला माझा? अनम्यूट करा, मी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. हा, क्वेश्चन नंबर 10 चा काय असेल? हा, आतमध्ये बघ किती आहेत असे अँगल्स जे आहेत, ट्रायंगल जे आहेत, किती 4 आहेत. बाहेर 3 आहेत. इथे पण तसंच आहे का बघायचे सगळीकडे. कुठलं करेक्ट असेल? नरेंद्र, आवाज येत नाही का? अनम्यूट झालंस तू परत? आयुष, आयुष, मी तिला दिलंय. 3A. आ, 3A. ऑप्शन सी. हा. ओके, व्हेरी गुड. तक्षशिला, आता नेक्स्ट इन आन्सर तू सांगायचा. तक्षशिला गायकवाड. क्वेश्चन नंबर 11. तुम्ही स्वतः असं ना ड्रॉ करत जा. ड्रॉ केलं ना ते इझी जातं. स्वतः पेन्सिलने ना, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतो तेव्हा, आता नाहीये पण तेव्हा असतो, तर तुम्ही काय करायचं, पेन्सिलने ड्रॉ करायचं म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला आन्सर सांगता येईल. येस, तक्षशिला सांग. सौख्या, सौख्या सांग. सौख्या, कुठला ऑप्शन? सौख्या, which one option is correct here? A1. A1. Very good. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर हिअर. तुम्ही टिक करायचं नाहीये बिलकुल, कोणी स्क्रीनवरती लिहायचं नाहीये. क्वेश्चन नंबर 12, पार्थ चौधरी. पार्थ सांगायचंय मला. पार्थ, हा, पार्थ सांग. पार्थ, कुठला ऑप्शन आहे त्या फर्स्ट वन कॉलम मध्ये? कुठला ऑप्शन करेक्ट असेल ते तुम्ही ड्रॉ करायचं व्यवस्थित. ड्रॉ केलं की तुम्हाला कळेल ते काय असणार आहे ते. माधवी, डोंट राईट ऑन स्क्रीन. टीचर हम्म, A. टीचर A. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर हिअर. मॅम A. येस, व्हेरी गुड. ऑप्शन ए. हे कोणी टिक केलंय? बी ऑप्शन. हा, ज्यांना आन्सर्स लिहून घ्यायचे त्यांनी पटपट लिहून घ्या. कम्प्लिटेड. Can we see the next questions? Next question number 13. There is an 3 questions.
a figure which space of the fourth or left. Manvi, don't write on screen. Space, the fourth of figure left. The questions is series. Find the one figure from among the answers which is occupied the blank space of the fourth figure is completed the series. What should do here? We have to do the complete series here. Suppose it's rotated at the clockwise direction or anti-clockwise direction, whatever. You have to complete this one series. What is the next? What will get next here? You have to tell me. See, Kyle. आन्सर्स खाली दिलेले आहेत ऑप्शन ए बी सी डी ओके व्हॉट विल गेट आन्सर हियर हु विल टेल कोण सांगेल आरोही वन रेजिंग हँड हियर सो नरेंद्र अद्वैत ओके वेट अद्वैत शुक्रजा येस शुक्रजा सांग Ma'am, option A is the answer. option A is the answer. Tell me reason then. Reason? हाँ Ma'am, the clockwise फिरतंय. व्हेरी गुड क्लॉकवाइज फिरतोय त्यामुळे ऑप्शन ए इज एन करेक्ट आन्सर व्हेरी गुड देन नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 14 हु विल एक्सप्लेन क्वेश्चन नंबर 14 अद्वैत वेट अद्वैत आयुष अद्वैत दिसत नाही इथे येस अद्वैत आवाज येतोय माझा मॅम थांब आन्सर्स मी शेअर करते आन्सर्स दिसत नाहीत क्वेश्चन नंबर 14 चे आन्सर्स ऑप्शन्स दिसत नाहीयेत ना आता दिसतंय ना सगळ्यांना हा टेल मी अद्वैत आता काय येईल इथे इथे 1 लाईन आहे इथे 2 अपोजिट लाईन आहेत इथे 3 आहे मग नंतर कोणता येईल अद्वैत One minute, ma'am. ओके Yes, ma'am. हु विल टेल कोण सांगेल येस मधुरा मधुरा टेल मी आन्सर मॅम स्क्रीन मला बरोबर दिसत नाही. दिसत नाहीये नाही इकडे तर प्रॉब्लेम नाहीये कुणालाच येस मधुरा मॅम क्वेश्चन नंबर 16 ना. नाही 14 नंबरचं सांगते मी 14 नंबरचा आन्सर काय येईल 14 चा आन्सर. येस मानवी तू सांग मॅम मानवी बी हा क्वेश्चन मॅम नंबर बी ओके ऑप्शन मॅम बी आणि मानवी असं स्क्रीनवरती तू सारखं लिहित असेल तर मी तुला रिमूव्ह करू का मग क्लासमधून नो मॅम मग मी तुला सांगितलं होतं नाही स्क्रीनवरती नाही लिहायचं मॅम तुम्ही माझी हँडरेस केलं मला चान्सेस देत हा नाही नाही सगळ्यांना देते मी चान्स सगळ्यांना व्हायला पाहिजे की नाही सगळ्यांना 1 बाय 1 व्हायला पाहिजे सगळ्यांना एक एकदा देणार आहे चान्स ओके गुड गर्ल असं नाही करायचं नेक्स्ट टाइम मॅम 14चं बी आहे हो झालं ओके नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 15 घेऊया आता ओके नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 15 पार्थ पार्थ आवाज येते का माझा अनम्यूट करत जा हा टेल मी क्वेश्चन नंबर 15 व्हॉट वी गेट आन्सर हियर टीचर बी
Question number 4, yes, B. It's 15. Option B is the correct answer. Okay, next one, question number 16. Question number 16 सांगा. Everyone, firstly see the questions. व्यवस्थित क्वेश्चन बघायचंय, काय दिलेलं आहे, काय करायचं ते. मॅम हा, answer सांगू का? शुक्रजा, कोण होतं? तक्षशिला, कोण सांगेल? मॅम हा बोल. सांगू? हा सांग. मॅम मी सांगू? मॅम मी Question. सांगू? हो सांग. डी. D is Option is wrong. D. No, D is wrong. Option A is the answer. No. मॅम डी आहे ना? What will get the next here? Okay, see, is rotated as an, see here, here empty, then here, then here, then here will get empty. So which one option is correct? आता इथे empty आहे, इथं काहीच नाही आहे. इथं आपण स्टार्ट करू शकता. नेक्स्ट इथं आहे, नेक्स्ट इथे आहे, मग नेक्स्ट इथे यायला पाहिजे की नाही? मग कुठलं येतं? इथे यायला पाहिजे ना. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. इथे आहे बघ, इथे एम्प्टी. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर हियर. सी पण आहे, पण तो वेगळा येतो. ट्रायंगल बघ इथे दोन्ही स्प्लिट झालेले, हे कनेक्टेड आहेत, हे दोन्ही कनेक्ट चिटकलेले आहेत. आपण इथे चिटकलेले दिसते का? इथे इथे कुठे चिटकलेले ट्रायंगल आहे का? नाहीये. इथं आहे, वेगळे सेपरेट ट्रायंगल्स आहेत, इथे पण सेपरेट ट्रायंगल्स आहेत. अंडरस्टूड? सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. म्हणून सांगितलं होतं की व्यवस्थित बघा, वेळ लागला तरी चालेल, तर मग घाई गडबड नाही करायची. असं केलं तर आन्सर चुकतं. अंडरस्टूड? ओके सर्वेश, व्हेरी गुड. 15चा आन्सर बी आहे. 4 ट्रायंगल्स आहेत. ऑलरेडी तिथे 3 ट्रायंगल्स आहेत, त्यानंतर 4 ट्रायंगल्स येतात. नेक्स्ट वन. कुणाचा माईक चालू आहे त्यांनी बंद करा. हे बघा, इथं फर्स्ट 1 ट्रायंगल, हिअर 2 ट्रायंगल, हिअर 4 ट्रायंगल. ऑप्शन बी मध्ये 4 ट्रायंगल्स येतात असे. ओके, समजलं का? ओके, ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी बंद करा. अंडरस्टूड? नाउ नेक्स्ट. नेक्स्ट वन क्वेश्चन मी रीड करते. There are 2 set of question figures. Each one second set has the inaugurations marks, question mark, and there is exist a relation between the first to second figures. Similar the relation should be exist between the third and fourth question paper figure. Select one answer figure replacement at the question mark. What should do here? Firstly, we have to find the relation between the first figure to second figure. Then the same link we have to do the third figure to fourth figure. Understood? What should do here? समजलं का? काय करायचंय? पहिल्या फिगरचं आणि सेकंड फिगरचं रिलेशन बघायचं कसं काय केलेलं आहे. त्यानंतर ते थर्ड आणि फोर्थ फिगरचं काय रिलेशनशिप बघून हे आपल्याला आन्सर जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शन मधला सिलेक्ट करायचंय. मी अजून थोडंसं वरती घेते स्क्रीन. नाव इज इट ओके? कॅन यू सी दिस क्लिअरली? शुक्रजा, मधुरा, look at here, Madhura. What you're writing? You don't have any question paper or what? Okay. What is the relation between them? Who will explain? Yes, Shukraja. Advait. मॅम हाँ बोल. मॅम ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. How? कारण की पहिल्याच्या मध्ये 4 आडव्या आहेत आणि मग आडवं रेक्टेंगल, आडवी लाईन, मग पुढच्या याच्यामध्ये 4 उभे आणि मग आडवं
नाही उभे रेक्टँगल उभी लाईन. Very good. Very good. Next one. Next one, question number 18. Wait, I'll adjust the screen. Wait. Question number 18. Who will explain this one question? See, relation between first figure to second figure and third figure to fourth figure. We have to see the relation and tell me the options. Yes, Shukraja, Advait. मॅम Yes. फर्स्ट फिगर आहे ना Uh-huh. ती लेफ्ट साइड ती अप साइडला आहे. सेकंड डाऊन Okay. साइडला आहे. Very good. ऑप्शन थांबा 1 मिनिट. Hmm. अशी जाते मग मॅम ऑप्शन ए मॅम ऑप्शन ए आन्सर आहे का? Option A answer nahi hai. ऑप्शन बी. Yes, option B is the. मॅम हा बोल. नाही तर दोन्ही सेमच दिसतात ऑलमोस्ट. येस मॅम त्याच्यामुळे त्याचा फरक नाही कळत. हो, दोन्ही सेमच आहेत. असे थोडेसे थोडं पण नाहीये फरक ह्याच्यामध्ये. दोन्ही सेमच दिसतात. ऑप्शन बी दिलेला आहे. ओके, काही काही क्वेश्चन असे असतात ना, दोन्ही ऑप्शन सिलेक्ट असेल ना, तेव्हा तुम्हाला जो वाटतं तुम्ही लिहू शकता. ते आपल्याला तुम्हाला एक्स्ट्रा मार्क त्याचे मिळून जातात. ठीक आहे, त्यामुळे जास्त कन्फ्युज होऊन टेन्शन घेऊन बसायचं नाही तिथे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 18, 19. क्वेश्चन नंबर 19 सांगा. हे रोटेट झालेलं आहे, पूर्ण उलट झालेलं आहे. इकडे हे कसं येईल मग? हे दोन्ही अपोजिट केलेत, मग आपल्याला हे पण थर्ड वन क्वेश्चन आणि नंबर 19चं सी ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 20 स्टडी करा आता. What is given here? What should do here? We have to find the relation between first to second figure and then we have to find the answer. Third to fourth figure, we have to find the relation between that. Very easy questions. Who will explain? कोणता ऑप्शन करेक्ट आहे इथे? ऑप्शन नंबर सी. Yes, very good.